नमस्कार, मी विष्णू सानप आणि सकाळच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सरकारनामा राजकीय दिवाळी या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत आज आहेत लोकप्रिय अष्टपैलू आणि राजविंड व्यक्तिमत्व असलेले शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोलजी कोल्हे. सर, तुमचं सरकारनामा दिवाळी या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. पहिला तुम्हाला माझा प्रश्न असा आहे की दिवाळीचा माहोल सुरू आहे, तुमच्या काय आठवणी आहेत? तुम्ही शिवनेरी गड किल्ल्याच्या आणि एकंदरीत स्वराज्याच्या कुशीत वाढलेला आहात, नारायणगावचे आहात तुम्ही. तुमच्या लहानपणच्या दिवाळीच्या आठवणी काय आहेत? सगळ्यात आधी सरकारनामाच्या सगळ्या प्रेक्षकांना, वाचकांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. कारण आता ही दिवाळी तरी सगळ्यांना सुख समृद्धीची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्याची जाऊ. आणि तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं जन्म नारायणगावचा, लहानपण नारायणगावात गेलं, त्यामुळे दिवाळीच्या अनेक आठवणी. दिवाळी आमच्यासाठी जशी सगळ्या लहानग्यांसाठी दिवाळी असते, ती दिवाळी फराळासाठी असते, ती दिवाळी फटाक्यांसाठी असते आणि ती दिवाळी महाराजांच्या किल्ल्यांसाठी असते. तुम्ही कधी असे किल्ले बनवलेत का दिवाळीमध्ये, सुट्टीमध्ये? अनेकदा तसे किल्ले बनवलेत. मग त्या किल्ले बनवण्यासाठी माती आणायची, ती माती चाळायची, मग दगड आणायचे, मग ते रचायचे, मग त्या किल्ल्यांवर ठेवायला चित्र असायची. मला आठवतं लहानपणी माझ्या आई वडिलांनी तो संस्कार हा कायम ठेवला होता. ते आम्हाला सांगायचे की तो किल्ला बनव, मग किल्ल्याला आपण एक बक्षीस देऊ आणि ते जे बक्षीस असेल त्या बक्षिसाच्या रकमेतून आपण ते मावळे आणायचे. मावळे ते देणारच असायचे, जी मातीची चित्र असायची ती मातीची चित्र ते देणारच असायचे. पण तरी सुद्धा एक कुठेतरी ती कॉम्पिटेटिव्ह नेचर यावा किंवा कुठेतरी मन लावून काम करण्याची वृत्ती बाणवावी म्हणून कदाचित ते तसं करत होते. आणि मग तो एकदा किल्ला बनला की मग आजूबाजूला धान्य पेरायचं, मग ते किल्ल्याच्या पायथ्याशी असणारं जंगल 5-7 दिवसांनी उगवायचं आणि मग आणून मावळे ठेवायचे. आणि लहानपणापासून ती गोष्ट आजही आपण अनेक किल्ल्यांवर बघतो. सगळ्यात उंच जागा जी असते ती महाराजांच्या, जी आपण एक छोटी मूर्ती असते त्या मूर्तीची सगळ्यात उंच जागा असते. कदाचित ती आपली भावना अजूनही तशीच कायम आहे की सर्वोच्च ठिकाणी महाराज असतात. सर्वोच्च ठिकाणी महाराज आहेत, पण त्यावेळेस असं कुठे वाटलं होतं का की महाराजांची भूमिका करायला आपल्याला मिळेल आणि तिला एवढी लोकप्रियता मिळेल? नाही, अशी कधीच कल्पना नव्हती. कारण खरं तर कधी कुठलं क्षेत्र निवडायचं हे सुद्धा खूप आधीपासून ठरलं नव्हतं. लहानपणापासून शाळेत हुशार विद्यार्थी होतो, त्यामुळे शक्यतो हुशार विद्यार्थ्यांच्या कडून जी अपेक्षा असते की डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, या ज्या आमच्या वेळच्या ज्या ग्रामीण भागातल्या अपेक्षा होत्या तशाच अपेक्षा आमच्याकडून होत्या. आणि ते करता करता नाट्य क्षेत्राची आवड होती, त्यासाठी काम करत होतो. आणि MBBS ला गेल्यानंतर खरं तर हे सगळं चित्र फार मोठ्या प्रमाणावर बदललं. तुम्ही आजही गावाकडे गेले की रमता. आता परवा दिवशी भैरवनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला, तुम्ही लगेचच तिथं बघितलं पंगत बसलेली आहे, लगेच वाढायला लागलात. कसं हा आपला संस्कार आहे. आणि जेव्हा आपण तो संस्कार जागवायचा म्हणतो तेव्हा तुमचं पद काय आहे, तुम्ही कोण आहात, यापेक्षा मला महत्वाची ती भूमिका वाटते की लहानपणापासून मी ही गोष्ट पाहिलेली आहे, लहानपणापासून मी ही गोष्ट केलेली आहे. मग हरिनाम सप्ताह असू दे किंवा कुठल्या कार्यक्रमाच्या वेळी बसलेली पंगत असू दे. म्हणजे आजही तुम्ही मला विचाराल तर पंक्तीत बसून पत्रावळीवर जेवायला जो एक वेगळा आनंद आहे, तो आनंद वेगळा आहे. आणि तेव्हा जेव्हा मी त्या कार्यक्रमात गेलो, संविधानाला कार्यक्रमात गेलो, तेव्हा सगळ्या माता माऊल्याच्या समोर बसल्या होत्या. आणि जेव्हा ती पंगत वाढायला सुरुवात केली त्या माता माऊल्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता, मी प्रामाणिकपणे सांगतो की भैरवनाथाला हात जोडताना जी मनात भावना होती, तीच भावना त्या माता माऊल्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून होती की तोच आशीर्वाद. आणि माझी अशी कायम भावना आहे की माता माऊल्यांचा ज्याला आशीर्वाद असतो त्याला कधीच काही कमी पडत नाही. आणि कदाचित त्या दिवशी तो योग जुळून आला आणि तसा तो आशीर्वाद मिळाला. पण हा केवळ संस्काराचा भाग आहे. संस्काराचा. जसं की तुम्ही लहानपणी शाळेमध्ये असताना प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की मी मोठं झालो की हे व्हायला पाहिजे किंवा यामध्ये करिअर करायला पाहिजे, तशा आईवडिलांच्याही अपेक्षा असतात. अशा काही आईबाबांच्या अपेक्षा होते का तुमच्याकडून? नाही, मला कायम माझ्या आई वडिलांचं यासाठी कौतुक वाटतं की त्यांनी कधीच अपेक्षा लादल्या नाहीत. आजही मी जेव्हा आईशी बोलतो तेव्हा आई वडिलांनी 2 फार महत्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या की यशस्वी होणं म्हणजे काय, तर आरशासमोर उभं राहिल्यानंतर स्वतःच्या नजरेला नजर देता आली पाहिजे आणि अंथरुणावर पाठ टाकल्यानंतर सुखाने झोप लागली पाहिजे. याच्या पलीकडे यशाची दुसरी काही व्याख्या माझ्या मनावर कधीच बिंबवली नाही. त्यामुळे लहानपणी मी कायम गमतीनं सांगतो की मला रोज वेगळं काहीतरी व्हावंसं वाटायचं. म्हणजे मी लहानपणी मला अजूनही आठवतं की आमच्याकडे पेपर वाचायचं एक संस्कार वडिलांनी घालून दिला होता.
आणि एखादी दरोड्याची किंवा गुन्ह्याची बातमी ऐकली की त्या दिवशी मला पोलीस अधिकारी व्हावंसं वाटायचं. मग नारायणगावला त्यावेळी खूप सुसज्ज अशी हॉस्पिटल्स नव्हती. त्यामुळे एखादी पॉइझनिंग केस असली, स्नेक बाईट केस असली, कुठली सिरियस केस असली की ती पुण्याला अँब्युलन्सने हलवावी लागायची आणि पुण्याला पेशंट हलवताना जर तो मृत्युमुखी पडला तर त्या दिवशी मला अँब्युलन्स ड्रायव्हर व्हावंसं वाटायचं. तुमची हीच सवय तुम्ही कंटिन्यू करताय, म्हणजे खऱ्या आयुष्यामध्ये जसे तुम्ही अभिनय करत असताना विविध भूमिका केल्या, आताही तुम्ही तशाच भूमिका करता. पहिले डॉक्टर होतात, नंतर अभिनेते झाले, आता तुम्ही खासदारकीच्या रोलमध्ये आहेत, लोकप्रतिनिधी म्हणून काम करताय. म्हणजे सवय कायम. नाही, मला असं वाटतं कलाक्षेत्रात ती एक मला गोष्ट सांगितली की सर्वसाधारणपणे एका आयुष्यात तुम्ही म्हणजे एका लाईफ स्पॅन मध्ये तुम्ही एका आयुष्याला स्पर्श करू शकता. कलाक्षेत्राचं मला वाटतं सगळ्यात मोठं सौंदर्य हे बघायला मिळालं जवळून की एकाच लाईफ स्पॅन मध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींना स्पर्श करू शकता. आणि मग त्यामध्ये असं होत होतं की रोज सकाळी चेहऱ्याला रंग लावला की तुम्ही एका आयुष्यात जाता, रंग उतरवला की तुम्ही मूळ आयुष्यात परत येता. आणि मग स्वतः आयुष्य जगत असताना जेव्हा आयुष्याचे हे आयाम आपल्याला वाढवायची संधी मिळत जर असेल तर मला ते वाक्य कायम आवडतं की जिंदगी लंबी नाही, जिंदगी बडी होनी चाहिए. आणि नक्कीच. मग ते होत असताना खूपदा आपलं एक गंमत अशी होते की आपण ध्येयाच्या मागे धावताना प्रवासातला आनंद विसरतो. मला वाटतं आयुष्य किती असेल काय असेल ते ठाऊक नाही, पण जे काही आयुष्य परमेश्वरानं दिलेलं आहे ते आयुष्य जगत असताना तुम्हाला त्या प्रवासाचा आनंद घेता आला पाहिजे. निश्चित. आणि आता तुम्ही या तीनही गोष्टी म्हणतात ते मी काय म्हणतो, हे आनंदाचं गुणोत्तर आहे. बरोबर. म्हणजे मेडिकल फील्डमध्ये काम करत असताना मी एका ठराविक लोकांच्या चेहऱ्यावर आनंद देऊ शकतो. मी कलाकार म्हणून काम करत असताना त्यापेक्षा जास्त लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. आणि जर विधायक विचारांनी राजकारण केलं तर राजकारणात समाजकारणात काम करत असताना तुमचा एक विचार हा लाखो करोडो लोकांच्या चेहऱ्यावर एक शाश्वत आनंद देऊ शकतो. त्यामुळे हे केवळ आनंदाचं गुणोत्तर आहे. आपण फक्त निमित्त मात्र म्हणून काम करायचं. निश्चित. तुम्ही आता म्हणालात की म्हणजे 2.5 वर्ष आता तुम्हाला खासदारकीला झालेत आणि तुम्हाला जे समस्या पुढे वाटती, जसं की कुठे साप निघाला तर तुम्हाला सर्पमित्र म्हणून ते संकट दूर करावंसं वाटतं. तर आता 2.5 वर्ष झाले खासदार आहात, आता मंत्री व्हावंसं वाटतंय का? एवढंच नाही, कारण अजून बरीच आव्हानं समोर बाकी आहेत. म्हणजे जेव्हा विशेषतः शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आपण विचार करतो तेव्हा 2019 मध्ये यामध्ये काही ज्या खूप महत्वाच्या समस्या होत्या त्यामध्ये पुणे नाशिक हायवेचा ट्रॅफिकचा प्रश्न होता, पुणे नाशिक रेल्वेचा प्रलंबित प्रश्न होता, पुणे नगर हायवेचा ट्रॅफिकचा प्रश्न होता. आज जर तुम्ही बघत असाल गेल्या 2-2.5 वर्षांच्या काळामध्ये गेलं 1.5-2 वर्ष आपलं कोरोनाच्या समस्येमध्ये गेलेलं असताना सुद्धा आज पुणे नाशिक हायवेच्या 2 बायपास ओपन झालेले आहेत, 5 बायपासेसची कामं सुरू आहेत. इतकंच नाही तर जी वाहतूक कोंडी चाकणच्या चौकात होते त्यासाठी मोशी ते चांडोली हे जे 6 पदरीकरण आहे त्याच्यासाठी 685 कोटी रुपये मंजूर झाले, त्याची निविदा निघालेली आणि त्याचं काम आता लवकरच सुरू होईल. इतकंच नाही तर पुणे नगर हायवेवरची जी वाहतुकीची समस्या होती त्यामध्ये आपण चक्क 18 लेनचा फ्लायओव्हर, म्हणजे खाली 6 लेन, पहिल्या मजल्यावर 6 लेन, त्याच्या वरच्या मजल्यावर 6 लेन आणि त्याच्यावर इलेक्ट्रिक ट्रान्झिट सिस्टम, अशा पद्धतीनं 7,200 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करून आणलेला आहे. तळेगाव चाकण शिक्रापूरसाठी 1100 कोटी रुपयांचा हा निधी मंजूर करून आणलेला आहे. पुणे नाशिक रेल्वेची परिस्थिती बघत असाल तर आज जवळपास 103 गावांपैकी 70 गावांमधली जमीन मोजणी झालेली आहे आणि हा प्रकल्प आता दृष्टिक्षेपात येतोय की इतके वर्ष जे फक्त ऐकलं होतं ती पुणे नाशिक रेल्वे धावताना दिसेल. आणि केवळ हा एक आयसोलेटेड प्रोजेक्ट म्हणून आपण बघत नाही आहोत, तर गेल्या 2-2.5 वर्षात आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनामुळे एक गोष्ट शिकायला मिळाली की कोणताही प्रकल्प हा केवळ एक प्रकल्प किंवा आयसोलेटेड प्रकल्प म्हणून न पाहता त्याच्याकडे जर आपण इंटिग्रेटेड प्रोजेक्ट म्हणून पाहिलं तर परिसराचा विकास, राज्याचा विकास हा फार मोठ्या प्रमाणावर साधता येतो. त्या पद्धतीने हे काम सुरू आहे. इतकंच नाही तर आता एक फार महत्वाकांक्षी प्रकल्प आपण शिरूर लोकसभेमध्ये आणू पाहतो आणि तो म्हणजे इंद्रायणी मेडिसिटी. म्हणजे इंद्रायणी मेडिसिटीच्या संदर्भात बोलायचं झालं तर कोविडच्या काळात आपण सगळ्यांनी पाहिलं की टर्शरी मेडिकल केअर ज्याला आपण म्हणतो, हे टर्शरी मेडिकल केअर ग्रामीण भागात किंवा निम्न शहरी भागामध्ये खूप अभावानं उपलब्ध आहे. आणि त्यामुळे आपण कोविडच्या काळात पाहिलं आपल्या सगळ्यांचे प्रचंड हाल झाले. पुण्याला पेशंट हलवावा लागत होता, पिंपरी चिंचवडला पेशंट हलवावा लागत होता, बेड मिळणं असेल आणि मग त्यानंतर खासगी क्षेत्रात गेल्यानंतर त्यासाठी आकारण्यात आलेली काही ठिकाणी 1.25 बिलं असतील. यामुळे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये आरोग्य या विषयाला एक अनन्यसाधारण महत्व गेल्या 1.5-2 वर्षात तयार झाले आणि त्याच्या सोल्युशनसाठी आपण तब्बल 24 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स एका कॅम्पसमध्ये आणताना, तेही करताना अत्यंत माफक दरात
ही सेवा मिळेल या दृष्टीनं आपण हा देशातला पहिला जो मेडिकल टाउनशिप म्हणू शकतो, मेडिकल MIDC म्हणू शकतो, अशा पद्धतीचे एक मेडिसिटी हे आपण शिरूर लोकसभा मतदारसंघात आणतो. म्हणजे तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही खासदार म्हणून समाधानी आहात, तुम्ही जोरदार काम सुरू केलेले आहेत. मी म्हणतो कार्यकर्ता म्हणून काम करणं महत्वाचं, खासदार पद असणं नसणं याला महत्व नाहीये. तुम्ही जोपर्यंत लोकांच्या उपयोगी येता आणि तुम्हाला जी संधी मिळालेली आहे, म्हणजे नाहीतर माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलाला ज्याला कोणताही राजकीय फार मोठा पाठिंबा नाही, ज्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातल्या एका मुलाला संसदेत पाठवलं, त्यात मायबाप जनतेच्या ऋणातून उतराई होण्याचा हा केवळ एक प्रयत्न असतो. त्यासाठी पद किंवा हे आहे याच्यात समाधान आहे, त्या सगळ्या पदांमध्ये समाधान मानण्यापेक्षा तुम्ही जनतेसाठी काम करू शकता, त्यांच्या विश्वासातून त्यांच्या ऋणातून उतराई होऊ शकता, हे समाधान जास्त महत्वाचं आहे. अमोल कोल्हे नावाचा पोरगा गुणवान, म्हणजेच सर्वच परीक्षेमध्ये चांगल्या मार्कांनी पास झाले, तुम्ही MBBS डॉक्टर झाले, काही दिवस डॉक्टरकी केली, मात्र एवढं सर्व सेटल लाईफ असताना हे अभिनयाकडे जावं असं का वाटलं? मी सांगेन ना, आनंदाचा गुणोत्तर आहे ते. आणि इतकंच नाही तर मी जसं म्हणालो तसं एकाच आयुष्यामध्ये इतक्या सगळ्या आयुष्यांना स्पर्श करता येतो तुम्हाला कलाक्षेत्रामध्ये. बरं, त्या कलाक्षेत्रामध्ये काम करत असताना जेव्हा मला एक फार मोठं उद्दिष्ट मिळालं, म्हणजे काल परवामध्ये माझ्या सोशल मीडियावर एक लहान मुलांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणारा एक व्हिडिओ टाकलाय. मी म्हणतो तुम्हाला कुठलंही समाधान यातून मिळणार नाही की ती आज 5, 6, 10 वर्षाची पोरं जेव्हा मनापासून छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतात, तेव्हा कलाकार म्हणून तुम्ही जे काही केलंय या सगळ्या गोष्टींचं तिथे तुमच्या समोर तो लेखाजोखा मांडला जातो. म्हणजे तुम्ही कला म्हणून किंवा चरितार्थाचं साधन म्हणून कला बघणार हा एक वेगळा विषय होतो, पण त्याही पलीकडे जाऊन आपला जाज्वल्य इतिहास हा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवता येतोय. त्या पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील आणि आता स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराराणी साहेब असतील, हा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचवायला मिळतोय. मला वाटतं याच्या इतकं सुख नाही. आणि त्यामुळे हे एकदा कला क्षेत्राचं सौंदर्य सापडल्यानंतर एक आयुष्याला एक वेगळं ध्येय मिळाल्यासारखं झालं होतं आणि त्यातून डॉक्टर टू ऍक्टर हा एक प्रवास झाला. पहिला असा कुठला अभिनयाचा म्हणजे तुम्ही रोल केला तो आठवतो का आता? पहिला आयुष्यातला पहिला? आयुष्यातला पहिला तुम्ही म्हणत असाल तर नारायणगावला आमचं बालक विद्या मंदिर जे होतं, म्हणजे आमच्या ज्या संस्थापिका होत्या आमच्या आहेत नंदाताई डांगे, आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या ग्रामोन्नती मंडळाचं बालक मंदिर होतं. त्या बालक मंदिराच्या स्नेहसंमेलनामध्ये लहान गटात असताना पासून सुरुवात केली. किती वय होतं तेव्हा? लहान गटात जेवढं असतं काय 5-6 वर्षाचं वय असेल, म्हणजे लहानपणापासूनच अभिनय होता अंगात. पण याचा फार मोठं श्रेय जातं माझ्या ग्रामोन्नती मंडळाच्या शाळांना जातं. दोन्ही, म्हणजे बालक मंदिर असेल, त्यानंतर गुरुवारी रापसबनीस विद्या मंदिर असेल, त्यावेळेचा सगळा शिक्षक वृंद असेल, आणि कायम या सगळ्या प्रवासातला सिंहाचा वाटा माझ्या आईचा आहे. कारण माझी आई ही कायम माझी पहिली प्रेक्षक होती. अगदी लहानपणी स्नेहसंमेलनाच्या काळात सगळ्याच माता मावल्या आपल्या लेकरांना जसं तयार करतात, नटवतात, त्याची तालीम घेतात, हे सगळं माझ्या आईने माझ्याबरोबर केलंय. त्यामुळे ती माझी पहिली प्रेक्षक होती ना, आजही ती माझी सगळ्यात भरवशाची प्रेक्षक असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण एक खात्री असते की एखादी गोष्ट, एखादी कलाकृती, एखादी भूमिका जेव्हा आईला आवडेल तेव्हा ती महाराष्ट्रातल्या तमाम माता मावल्यांना आवडेल, असा एक विश्वास माझ्या मनात निर्माण असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका अनेकांनी केल्या, मात्र तुम्हाला प्रचंड लोकप्रियता मिळाली, एवढी मिळाली की काशीनाथ घाणेकरांशी तुमची तुलना केली जात होती. मी म्हणतो हे संपूर्ण श्रेय महाराष्ट्रातल्या तमाम शिवशंभू भक्तांचं, प्रेक्षकांचं आहे. कारण प्रत्येकच कलाकार आपली भूमिका चांगली करण्यासाठीच काम करत असतो, आणि त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करायला मिळण्यासारखं भाग्य हे मोजक्या कलावंतांच्या नशिबात येतं. आणि जेव्हा अशी भूमिका येते तेव्हा प्रत्येक जण त्याच तोडीनं काम करत असतो. पण सगळ्यात महत्वाचं असं असतं की तुम्ही जेव्हा यश बघताना तुम्ही इंडिव्हिज्युअल आज माझ्या पारड्यात टाकता, पण हे एकट्याचं माझं यश नाही. म्हणजे गेली 350 वर्ष वेगवेगळ्या माध्यमांतून, अगदी महात्मा ज्योतिराव फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिण्यापासून, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्यापासून, ते अगदी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सवाला एक सार्वजनिक मोठं रूप देण्यापासून, ते अनेक छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे करणारे रचनाकार असतील, शाहीर असतील, इतिहासकार असतील, कादंबरीकार असतील, नाटककार असतील, आणि त्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्रातला सर्वसामान्य शिवशंभू भक्त असेल, ज्याने 350 वर्ष ही प्रतिमा
प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जागी ठेवली. कलाकार म्हणून मी किंवा आमच्या टीमने केवळ त्या प्रतिमेच्या जवळपास जाण्याचा एक प्रयत्न केला. त्यामुळे सगळं श्रेय त्या प्रेक्षकांचं आहे, की त्यांनी जे स्वीकारलं आणि हम्म. त्यांनी ते आपलंसं मानलं. त्यामुळे ही तुलना होणं किंवा डॉक्टर काशीनाथ घाणेकर हे खरंच थोर ग्रेट आहे. कलाकार होते. त्यांचा एक ऑरा वेगळा होता, त्यांचा एक संपूर्ण काळ वेगळा होता. एक माझ्या बाबतीत बेनिफिट म्हणाल तर खूप तटस्थपणे मी या सगळ्या गोष्टींकडे पाहतो. कारण तुम्ही जेव्हा महाराजांची भूमिका स्वीकारता तेव्हा त्यातल्या अभ्यासातून ही गोष्ट कायम येते, की इदम न मम ही प्रवृत्ती आधी मनात यावी लागते. हम्म. की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अख्खं स्वराज्य उभं केल्यानंतर सुद्धा त्याला माझं स्वराज्य असं नाही म्हणाले, त्याला महाराज रयतेचं राज्य म्हणाले. मला वाटतं ही इदम न मम ही प्रवृत्ती फार महत्वाची आहे. जसं तुम्ही म्हणालात ते यश हे इदम न मम हे माझं नाही, हे महाराष्ट्रातल्या तमाम शिवशंभू भक्तांचं आहे, ज्यांनी इतकी वर्ष ही प्रतिमा महाराष्ट्राच्या मनात जागी ठेवण्यासाठी प्रयत्न केले, त्या सगळ्यांचं आहे. तुम्ही निवेदक म्हणून काम केलं, अनेक सिरियलमध्ये काम केलं, चित्रपटामध्ये काम केलं. मात्र जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजांची जेव्हा भूमिका करायची तुम्ही ठरवलं किंवा केली, त्यावेळेस तुमच्या मनावर काही दडपण होतं का, की एवढी मोठी आता व्यक्तिरेखा आपल्याला साकारायची आहे? दडपण म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की ती एक जबाबदारीची जाणीव होती. आणि आमचे एक रेल्वेचे फार मोठे अधिकारी आहेत, प्रशासकीय अधिकारी, आणि इतिहासाचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. ते देवेंद्रजी कासारे यांनी मला एक गोष्ट सांगितली होती, हम्म. की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज एक असीम चैतन्य आहे. त्यांना तुम्ही जितक्या प्रामाणिकपणे साथ घालाल तितक्या उत्कटतेनं ते चैतन्य तुम्हाला प्रतिसाद देतं. आणि त्यामुळे जेव्हा आपण ऐतिहासिक भूमिका करतो तेव्हा हे केवळ चरितार्थाचं साधन राहत नाही, ही केवळ एक प्रतिमा राहत नाही, तर तुमचा गौरवशाली इतिहास हा समोरच्या पिढीपर्यंत जगभर पोहोचवण्याचे तुम्ही ब्रँड अँबॅसेडर बनता. जेव्हा ही जबाबदारी तुमच्या खांद्यावर येते तेव्हा त्या जबाबदारी तुमच्या खांद्यावर आल्यानंतर तुम्ही आपोआप नम्रतेने त्या व्यक्तिमत्वासमोर झुकता, आणि तुम्ही एकदा त्या व्यक्तिमत्वाला सरेंडर झालात की अनेक जण असं म्हणतात की बाकी सगळं ते करवून घेतात, आणि त्यासाठी खरंच सर्वार्थानं अभ्यास करावा लागतो. म्हणजे जी जबाबदारीची जाणीव होती हम्म. त्यामध्ये अनेक इतिहासकारांनी, लेखकांनी, संशोधकांनी जे लिखाण करून ठेवलेलं आहे, किंवा कादंबरीकारांनी ज्या पद्धतीने पात्र रंगवले, या सगळ्याचा अभ्यास करून त्याचा एक इंटेलेक्च्युअल प्रिपरेशन असते, त्याची एक फिजिकल प्रिपरेशन असते, आणि त्याची एक मेंटल प्रिपरेशन असते. इंटेलेक्च्युअल प्रिपरेशन म्हणजे या सगळ्या साहित्याचा अभ्यास करणं ही असते. फिजिकल प्रिपरेशन म्हणजे त्यासाठी लागणारी घोडेस्वारी असेल, तलवारबाजी असेल, लाठीकाठी असेल, या सगळ्याचं प्रशिक्षण लागतं. त्या व्यक्तिरेखेनुसार तुमची शरीरयष्टी लागते, त्यानुसार तुम्हाला तो अभ्यास करावा लागतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट असते ती मेंटल प्रिपरेशन, जी मी मगाशी म्हणालो, ती इदम न मम. एवढं सगळं करून सुद्धा टीमवर्क. की मला त्यांच्या नखाची सर नाही, मी केवळ प्रतिमा रूप साकारण्याचा प्रयत्न करतोय, हे इदम न मम घेणं, ही मला वाटतं मेंटल प्रिपरेशन असते. आणि ह्या मेंटल प्रिपरेशन नंतर तुम्ही जेव्हा टीमवर्कची तुम्हाला साथ लाभते तेव्हा तुम्ही जसं म्हणता तसं यश मायबाप प्रेक्षकांनी ठरवलं तर तुमच्या पदरात पडतं. आपण छत्रपती शिवाजी महाराजांची आणि राजे शंभूराजांची आपण दोन्हीही भूमिका पार पाडल्या. मात्र याच्यातली कुठली भूमिका तुम्हाला आव्हानात्मक वाटली? कसं आहे, दोन्ही भूमिकांची आव्हानं वेगळी आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना मी सर्वार्थानं त्या भूमिकेला नतमस्तक होतो, आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना मी खरंच मनापासून पेटून उठतो, की एवढ्या पराक्रमी राजाला आपण कित्येक काळ एका काळोख्या बदनामीच्या काळोखीमध्ये बंद करून ठेवलं होतं, आणि आता मला माझ्या धाकल्या धनांची गोष्ट अभिमानानं सांगायची. या भावनेनं म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी स्टेजवर बघितल्यानंतर सुद्धा हे तुमच्या निदर्शनास येईल. म्हणजे मला एक प्रसंग आठवतो की राजा शिवछत्रपती मालिकेमध्ये मी ज्यांनी जिजाऊ माँसाहेबांची भूमिका केली होती तर मृणाल कुलकर्णींबरोबर मी जवळपास 2.5 वर्ष काम केलं होतं. आणि त्यानंतर त्या एकदा शंभूराजे नाटक पाहायला आल्या, आणि ते नाटक पाहायला आल्यानंतर प्रयोग संपल्यानंतर त्या न भेटता निघून गेल्या. तर मला वाटलं की कुठेतरी काहीतरी गणित चुकलं की काय, म्हणून मी त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की खरं तर मी अजून त्या ट्रान्समधून बाहेर नाही आले, की मी गेली 2.5 वर्ष ज्याच्याबरोबर काम केलं होतं तो मुलगा मला तिथे स्टेजवर दिसत नव्हता. तो काहीतरी वेगळा होता, ते काहीतरी एक वेगळं असं सळसळणारं चैतन्य समोर दिसत होतं. आणि मी याच अजून विचारात हे डिफरन्सिएशन कसं होऊ शकतं. मला वाटतं ती एक फार मोठी पावती होती एका ज्येष्ठ अभिनेत्रीकडून. त्यामुळे महाराज साकारताना नतमस्तक होणं आणि शंभूराजे साकारताना उसळून येणं,
पण त्या दोन्हीच्या पाठीमागे जो तुम्ही प्रश्न विचारला की आव्हान काय, हम्म. दोन्ही भूमिका आव्हानात्मक असल्या तरी त्याच्या मागचं आव्हान एकच असतं की जगभरच्या राजांमध्ये हे बघायला मिळतं तुम्हाला की ज्यांचं टिचभर असतं ते हातभर सांगतात. माझ्या राजांचं आभाळभर आहे, सांगायला जन्म सुद्धा कमी पडले पाहिजेत, निश्चित. त्या पद्धतीने सांगितलं पाहिजे. तेवढं आव्हान घेऊन पुढे चालायचं. शिवाजी महाराजांची सिरियल करत असताना असा कुठला प्रसंग की त्या प्रसंगी तुम्ही खरंच भावूक झाला होता? प्रत्येकच वेळी होतो. म्हणजे शिवचरित्रामधला तुम्हाला एकही प्रसंग असा वेगळा काढता येत नाही की नेमकं तुम्हाला काहीतरी याच्या वेळी वेगळं होतं, त्याच्या वेळी वेगळं होतं. म्हणजे मला असं आठवतं की मालिका असतील, चित्रपट असतील, वेगवेगळी नाट्य असतील, महानाट्य असतील. साधं उदाहरण द्यायचं झालं तर अफझल खान वधाचा प्रसंग हा मी अनेक वेळा साकारू शकलोय. पण प्रत्येक वेळी अफझल खान वधाच्या प्रसंगासाठी उभा राहतो तेव्हा अंगावर एक काय म्हणतो आपण त्याला, एक अनामिक असा शहारा शहर उभा राहिलेलाच असतो आणि स्वतःच एक वेगळी भावना ही मनात कायम जागी होत असते. मला वाटतं ते संपूर्ण त्या शिवचरित्राचं गारुड आहे. त्यामुळे त्यात एक वेगळा असा कुठला प्रसंग नाही काढता येत. शंभूराजांबद्दल शंभूराजे साकारत असताना एक खूप इमोशनल टच मला वैयक्तिक असा आठवतो. म्हणजे दिस इज व्हेरी पर्सनल एक्सपिरियन्स. मी हा खूप मला वाटतं अभावानं मी शेअर केला असेल. पण शंभूराजे मालिका जेव्हा सुरू होती तेव्हा दुर्दैवानं माझ्या वडिलांचं निधन झालं होतं आणि आम्ही त्यावेळी त्या सगळ्या ज्या हे असायच्या स्क्रीन प्लेज असायचे ते आम्ही चॅनेलमध्ये जाऊन प्रेझेंट करायचो आणि त्यानंतर मला वाटतं माझे वडील गेल्यानंतर आठवड्याभराचा फार तर वेळ असेल आणि त्यानंतर चॅनेलच्या मीटिंगमध्ये आम्ही महाराजांच्या महानिर्वाणाचा प्रसंग हा मी समोर असा बोर्डवर लिहित होतो आणि मागे मला पूर्ण शांतता जाणवली आणि मी पटकन वळून बघितलं आणि त्यानंतर नकळत चॅनेलचे जे हेड बसले होत्या त्यांच्याकडून हे निघालं की याला काय म्हणावं, की जो प्रसंग 8 दिवसांपूर्वी तू स्वतःच्या आयुष्यात अनुभवलाय तो तुला इथे मांडावा लागतोय. मला वाटतं हे कुठेतरी एक फार योगायोग. वेगळं दुर्दैवी योगायोग होता असं म्हटलं तर वावगं ठरणार. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज साकारत असताना तुम्ही स्वराज्य बघितलं, सुराज्य बघितलं, मात्र आज त्यांच्या नजरेतून आजचं राजकारण बघत असताना काय वाटतं? नाही, कसं आहे, या प्रश्नाचं मी उत्तर कायम असं देतो की या दोन्ही गोष्टींची तुलना ही कधीच होऊ शकत नाही. कारण त्यावेळचं आणि यावेळचं ही तुलना करायला गेलो तर आपण कुठेतरी गल्लत करतो. कारण त्यावेळची एकूण परिस्थिती वेगळी होती, त्यावेळच्या गरजा नेमक्या वेगळ्या होत्या, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे, आत्ताच्या गरजा नेमक्या वेगळ्या आहेत. महत्वाचं जे आहे ते म्हणजे ती मूल्य आजही आपण अंमलात आणू शकतो का आणि ती मूल्य आजही अंमलात आणण्याचा प्रयत्न कसा केला जातो, हे धाडसी विधान ठरेल. पण जेव्हा कधी ही नाराजी व्यक्त केली जाते, मी कायम राजकारणाविषयी अत्यंत आशादायी आहे. मग या प्रश्नाचं उत्तर देताना नक्कीच मी पक्षीय विचार बाजूला ठेवून याचं उत्तर देईन की इतक्या मोठ्या खंडप्राय देशामध्ये अराजक अजून माजलं नाही, याचा अर्थ तुम्ही किती जणांना वाईट म्हणा, पण चांगली माणसं नेमकी आहेत, चांगली माणसं नक्की आहेत आणि ती चांगली माणसं आहेत म्हणून देश अजूनही सुरळीतपणे सुरू आहे. आणि त्यामध्ये मला महत्वाचं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांची जी तत्व आहेत, जी मूल्य आहेत, म्हणजे रयतेला प्राधान्य देण्याचं मूल्य असेल किंवा स्त्रीचा आदर करणारी मूल्य असतील, ही सगळी जी मूल्य आहेत ही जेव्हा आपण आज समोर घेऊन चालतो, ही समोर घेऊन आपण अंगीकारण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण कुठेतरी त्या स्वराज्याची नातं सांगत असताना आजच्या काळात सुद्धा ते अडॅप्ट करू शकतो. कधी असं आजचं राजकारण बघितलं, कोणी टीका टिप्पणी हे वगैरे केलं तर शिवाजी महाराज अंगात येतात का? जर शिवाजी महाराज अंगात असे येत नाहीत, शिवाजी महाराज जेव्हा अंगात असे येतात ते जास्त महत्वाचे असतात. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे, मी कायम असं म्हणतो, हा विषय हा डोक्यावर घेऊन नाचत बसण्याचा नाहीये, तो डोक्यात भिनवून घेऊन आयुष्यात अंगीकारण्याचा आहे. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ अभिनिवेश नाही. मुळात छत्रपती शिवाजी महाराज साकारणं म्हणजे सगळे प्रवाह स्वतः सामावून घेत शांतपणे एका ध्येयाच्या दिशेनं वाहत जाणारी नदी आहे. तो उंचावरून कोसळून देणारा धबधबा नाही. त्यामुळे ते सगळं सामावून घेऊन आपल्याला विधायक वाटचाल कशी करायची हे समजून घेणं म्हणजे शिवाजी महाराज. त्यामुळे कोणी टीका केली, कोणी टिप्पणी केली तरी त्याचा विधायक दृष्टीने विचार कसा करता येईल हे शिवाजी महाराजांची शिकवण आहे असं माझं मत आहे.
आज तुम्ही सहज कुठे गेलात तर सहज छोटे मुलं म्हणतात बघा शिवाजी महाराज आलेत, म्हणजे तुम्ही ती भूमिका अशी एकरूप करून घेतली की अमोल कोल्हे कुठे दिसले की शिवाजी महाराज किंवा शंभूराजे असं म्हटलं जातं. मात्र त्याच शिवाजी महाराज, पडद्यावरच्या शिवाजी महाराजांची पहिली लढाई शिवसेनेच्या शिवाजी सोबत झाली राजकारणात. बर, एक पहिलं मी असं सांगेन, आधीच्या तुमच्या गोष्टीसाठी पुन्हा क्रेडिट त्या लहानग्यांच्या आईवडिलांचं आहे. म्हणजे त्या लहान मुलाला जर कोणी सांगितलंच नसतं की ही प्रतिमा त्याची आहे, की अमोल कोल्हेची प्रतिमा स्वीकारतात ती शिवाजी महाराजांची, तर त्या लहान लेकराला कळलंच नसतं. पण त्याचे आई वडील जेव्हा त्याला सांगतात की ही प्रतिमा आपल्या महाराजांची आहे, तेव्हा त्या मुलावर होणारा जो संस्कार, तेव्हा पहिला जो पार्ट आहे त्या पहिल्या पार्टचा जो विषय आहे, त्या पहिल्या पार्टचा विषय ठेवल्यानंतर ते संपूर्ण श्रेय मी त्या मुलांच्या आई वडिलांना देतो. आणि दुसरा जो भाग तुम्ही म्हणताय, हा ज्याला म्हणतो आपण शब्द सौष्ठवाचा जो भाग आहे, पण नुसतं नाव ठेवून जर गुण अंगीकारता आले असते तर देशातल्या प्रत्येक माणसानं सुद्धा आपल्या लेकराचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून शिवाजी किंवा संभाजी ठेवलं असतं. होय, माझी जो पहिली लोकसभेची निवडणूक झाली ती शिवसेनेच्या एका दिग्गज नेत्याबरोबर झाली, ज्यांनी 3 टर्म खासदार केले होते. पण मी माफी मागतो तुमची या गोष्टीविषयी. कृपया अशी तुलना करू नका, कारण छत्रपती शिवाजी महाराज ही गोष्ट फार मोठी अस्मितेची आहे. त्यामुळे पडद्यावरल्या शिवाजीची लढाई ही राजकारणातल्या शिवाजी, योगायोग नावाचा योग. मी जेव्हा ही बातमी वाचली होती तेव्हा मला स्वतःला मनस्वी याचं वाईट वाटलं होतं, कारण या दोन गोष्टी पूर्णपणे भिन्न आहेत. एक कार्यकर्ता दुसऱ्या कार्यकर्त्याशी, आणि मग ती जी तुम्ही आता लोकसभेची निवडणूक म्हणता ते आदरणीय पवार साहेबांचा संपूर्ण तो आशीर्वाद होता, ते मार्गदर्शन होतं, आणि त्यातून शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं तो कौल घेतला, आणि म्हणून माझ्यासारखा एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा हा संसदेत जाऊ शकला. आज शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडी सरकार राज्यामध्ये आहे. मात्र कुठेतरी आढळराव पाटलांसोबत कुठेतरी शाब्दिक चकमक होतच राहते. माझ्याकडून तशी काही झाल्याचं तुमच्या निदर्शनास आलं असेल तर मला दाखवा, कारण माझ्याकडून जी गोष्ट होत नाही त्याविषयी मी कमेंट देऊ शकत नाही. मुळात महाविकास आघाडीचं सरकार गेली 2 वर्ष आपण पाहत असाल महाराष्ट्रात अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतंय, आणि या दृष्टीनं तुम्ही माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे असतील किंवा युवा सेनेचे आणि महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे असतील किंवा इतरही शिवसेनेचे सगळे मंत्री असतील, यांचं मला वेळोवेळी सहकार्यही लाभतं, त्यांचं मार्गदर्शनही लाभतं. वैयक्तिक शाब्दिक चकमक असं म्हणावं मला वाटतं, त्याला काही फार चहाच्या पेल्यातल्या वादळांना फार महत्व देण्याची आवश्यकता नाहीये, आणि जर माझ्याकडून अशी गोष्ट होत नसेल तर त्यावर मी टीका टिप्पणी करणंही योग्य नाही. तसं बघितलं तर दक्षिण म्हणजे साऊथच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आधी अभिनेते आणि नंतर राजकीय नेते असा एक ट्रेंड आहे. मात्र मराठी अभिनेते आणि आता राजकीय नेते हा कुठेतरी ट्रेंड बदलतोय असं वाटत नाही का? कसं हे पहिल्यांदाच घडलंय. म्हणजे मला वाटतं याच्या आधी विद्याधरजी गोखले कला क्षेत्रातले हेच राजकारणात थेट निवडणूक लढवून नंतर माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेकडून खासदार झाले होते, आणि ते नाट्य क्षेत्राशी निगडीत होते. थेट अभिनय क्षेत्रातून येऊन निवडणूक लढवून हे करणारा माझ्या माहितीप्रमाणे आता मी पहिला आहे, आणि त्यासाठी सगळं श्रेय शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप मतदारांचं आहे. त्यामुळे हे पहिल्यांदाच घडतंय, त्यामुळे हा ट्रेंड बनतोय असं लगेच म्हणणं धाडसाचं ठरेल. बरोबर. जेव्हा तुम्ही शिवसेना सोडली तर इतर नेत्यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्याच्यावर बरेचशा शिवसेनेकडून टीका झाल्या. मात्र तुम्ही शिवसेना सोडल्यावर असं काही फारसं घडलं नाही. काय सल्ला दिला होता उद्धवसाहेब ठाकरेंना? कसं आहे, माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे एक अत्यंत सुसंस्कृत असं व्यक्तिमत्व आहे, आणि त्यामध्ये माझी काम करण्याची पद्धत ही त्यांना पुरेपूर ठाऊक आहे, आणि त्यांची काम करण्याची पद्धत किंवा त्यांचा सुसंस्कृतपणा हा मलाही पुरता ठाऊक आहे. त्यामुळे राजकारणामध्ये मला कायम असं वाटतं, मतभेद जरी असतील तरी एक संवाद हा कायम असला पाहिजे, आणि हा संवाद आजही माननीय उद्धव साहेबांनी कायम ठेवलं. हे त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. त्यामुळे चांगलं काम करण्याची तुझी नक्कीच इच्छा आहे, आणि तू चांगलं काम करत राहा. आणि त्याच वेळी तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्याच्यानंतर शरद पवार साहेबांनी तुम्हाला काय सल्ला दिला होता की राष्ट्रवादीमध्ये तुम्ही येताय?
आदरणीय पवार साहेब हे राजकारणाचं विद्यापीठ आहे असं आपण कायम म्हणतो. आणि आदरणीय पवार साहेबांनी एक वेळा सल्ला देण्यापेक्षा पवार साहेबांच्या सान्निध्यात असलेला प्रत्येक क्षण तुम्हाला अनेक गोष्टी शिकवून जातो. म्हणजे मध्यंतरी मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आदरणीय पवार साहेबांबरोबर फिरताना एकूण या शहराची जडणघडण, त्यामध्ये येणारे उद्योगधंदे आणि मग त्या उद्योग नगरीच्या बाबतीत कसे कसे निर्णय घेतले गेले, हे आदरणीय पवार साहेबांनी स्वतः मला सांगितलं. आणि ती जी शिकवण होती, तेव्हा मी साहेबांना एक प्रश्न विचारला होता, की राजकीय नेत्यानं जेव्हा विकासाभिमुख निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा त्यांना पुढल्या किती वर्षांचा विचार करायचा असतो. आणि साहेबांनी क्षणाचाही विचार न करता मला सांगितलं, किमान पुढच्या 75 वर्षांचा. जेव्हा हे उत्तर साहेबांकडून येतं, तेव्हा मी खरंच अवाक झालो होतो, की एवढा लांबचा विचार या गोष्टींचा करायचा असतो. आणि प्रत्येक वेळी म्हणजे संसदेमध्ये तुम्ही तुमची भूमिका मांडत असताना, संसदेमध्ये तुम्ही भाषण करत असताना, जेव्हा आदरणीय पवार साहेब सांगतात, की छान बोललास, मला वाटतं ते माझ्यासाठी फार मोठं राजकीय क्षेत्रातलं प्रशस्तीपत्रक असतं. की जेव्हा साहेब एखाद्या गोष्टीविषयी सांगतात, छान बोललात, किंवा साहेब एखाद्या गोष्टीविषयी चर्चा करतात आणि इतक्या मनमोकळेपणानं तुम्ही साहेबांशी कोणत्याही गोष्टीवर चर्चा करू शकता, त्यांच्याकडून कोणत्याही गोष्टीविषयी मार्गदर्शन घेऊ शकता. आणि लहान मुलाला चालताना चालायचा कॉन्फिडन्स तेव्हाच येतो, तेव्हा त्याचं कोणीतरी थोरलं त्याचं बोट धरून त्याला चालवतं. आणि हे जे बोट धरून चालवण्याचं काम आहे, ते आदरणीय पवार साहेब राजकारणामध्ये माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यासाठी नेहमीच करतात. त्यामुळे साहेबांच्या सहवासात घालवलेला प्रत्येक क्षण हा एक लाख मोलाचा सल्ला असतो. अमोल कोल्हेंकडे बघितलं की एक पॉझिटिव्ह एनर्जी दिसते. मात्र तुमच्या आयुष्यात असं कधी प्रसंग आला का की तुम्ही खचून गेले होते? प्रसंग येत असतात, प्रसंग जात असतात. मला काय असा असं वाटतं, एखादा की प्रसंग? मला वाटतं भिंतीला पाठ लागल्यानंतर 2 पर्याय तुमच्या हातात असतात. एक म्हणजे जेव्हा परिस्थिती तुमची पाठ भिंतीला लावते, तेव्हा एकतर खचून जाऊन हातपाय गाळणं हा एक पर्याय असतो. आणि दुसरा, त्याच हातापायांवर विश्वास ठेवून पुन्हा उसळून उठणं हा दुसरा पर्याय असतो. सुदैवानं माझ्या आयुष्यात मी कायम हा दुसरा पर्याय निवडण्यामध्ये यशस्वी ठरलो. आणि कदाचित ती तशी प्रवृत्ती बनत राहिली. प्रसंग म्हणत असेल तर मला आठवतं, मी जेव्हा 12वी मध्ये होतो, मी पुण्यात लक्ष्मणराव आपटे प्रशालेमध्ये 12वी ला होतो. हम्म. आणि त्यावेळी अनेकांच्या माझ्याकडून अपेक्षा होत्या, की मी बोर्डात नक्की येईन. आणि दुर्दैवानं डिसेंबर महिन्यामध्ये माझ्या वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता. आणि त्यानंतर बरेच दिवस ते हॉस्पिटलाइज होते, अंथरुणाला खिळून होते. आणि मला अनेकांनी सांगितलं होतं, की 12वीला यावेळी गॅप घे, कारण आता अगदी डिसेंबर जानेवारी महिना अभ्यासाचा आहे, निघून गेलेला आहे, आणि आता तू परीक्षा कशी देऊ शकशील. आणि मला एकदा रात्री माझ्या वडिलांनी सांगितलं, की बाळा, जर 12वीला तुला माझ्या आजारपणामुळे गॅप घ्यावा लागला तर मला त्याचं शल्य कायम लागून राहील. आणि त्यानंतर मी पुन्हा जोमानं सुरुवात केली होती आणि 12वीला मी बोर्डात होतो. म्हणजे 12वीला मी बोर्डात, मला आठवतं 10वा वगैरे काहीतरी आलो होतो. आणि हे जे उसळणं आहे, हम्म. म्हणजे मी ज्याला म्हणतो, की तुम्ही परिस्थितीची ढाल करू शकता, तुम्ही संकटाची ढाल करून तुम्ही कारण देऊ शकता, किंवा तुम्ही त्या संकटावर स्वार होऊन स्वतःचं नाव बनवू शकता. जर दुसरा पर्याय निवडला तर आलेल्या संकटाचं, आलेल्या परिस्थितीचं कधीच तुम्हाला भांडवल करावं लागत नाही. तुम्ही भिडता, तुम्ही नडता, आणि मग तुम्ही जे काही बनता त्याचा कॉन्फिडन्स एक तुमचा स्वतःसाठी असतो. आयुष्यातील आनंदाचा क्षण कुठला? सर्वात आनंदाचा क्षण आणि सर्वात चांगली मिळालेली कॉम्प्लिमेंट जी की तुमच्या अजूनही लक्षात आहे? खूप आहे, त्यामुळे कदाचित एक स्पेसिफिक आठवणं अवघड आहे. पण आनंदाचे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात ते कायम असतात. म्हणजे मला कायम असं वाटतं, की तुमच्या एखाद्या चांगल्या कृतीनं तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू येणं हा एक आनंदाचा क्षण असतो. तुमच्या मुलाचं, म्हणजे पहिल्या मुलाचा जन्म झाल्यानंतर तुम्ही हातात मूल घेता, हा एक आनंदाचा क्षण असतो. आणि एक वर्तुळ जेव्हा पूर्ण होतं, की तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यातले आनंदाश्रू बघून तुम्हाला मिळणारा आनंद, आणि त्यानंतर तुमच्या मुलाचं कर्तृत्व बघून तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळणं. मला वाटतं सगळे आनंदाचे क्षण या सगळ्या वर्तुळामध्ये फिरत असतात. त्यामुळे असे आनंदाचे क्षण हे कायम येतच असतात. कॉम्प्लिमेंट म्हणत असाल तर नक्कीच कलाकार म्हणून तटस्थ पाहत असताना सुद्धा, की तुमच्यामध्ये महाराज दिसतात, हम्म. ही कॉम्प्लिमेंट कुठल्याही कलाकारासाठी, कलाकार म्हणून
ही नक्कीच कायम सुखावणारी असते. आणि एक मला आठवतं, मला एक रोह्याच्या त्या मुख्याध्यापिका होत्या आणि त्यांनी मला एकदा कॉम्प्लिमेंट दिली होती, की मी रोज देवाकडे प्रार्थना करते आणि मी विनंती करते की पुढल्या जन्मी तुम्ही माझ्या पोटी जन्माला यावं. मला वाटतं कलाकार म्हणून ही फार मोठी कॉम्प्लिमेंट आहे, की आपण प्रत्येक वेळी असं वाचत होतो, ऐकत होतो, की महाराज जन्माला यावेत पण ते दुसऱ्याच्या घरात, अशी महाराष्ट्राची मानसिकता आहे. जर ही मानसिकता अशी बदलत असेल, की जन्माला यावं महाराजांनी किंवा महाराजांच्या रूप साकारणारं, प्रतिरूप साकारणाऱ्या एखाद्या कलाकाराने पण माझ्या पोटी जन्माला यावं, तर मला वाटतं हा एक प्रवास कुठेतरी सकारात्मक होतो. ही एक कॉम्प्लिमेंट मी अनेक वर्ष अशी काळजाच्या कप्प्यात जपून ठेवलेली होती. किंवा आताच्या ह्याच्यामध्ये राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना सगळ्यात महत्त्वाची आत्ताची कॉम्प्लिमेंट अशी येते, जेव्हा अनेकदा तरुणाई कुठल्यातरी निर्णयानंतर अभिमानानं सांगते, की "दादा, मत नाही वाया गेलं आमचं." मला वाटतं राजकारणात लोकशाही सक्षम ठेवण्याच्या दृष्टीनं माझ्या तरुण मित्रानं, माझ्या एखाद्या तरुण भगिनीनं ही दिलेली कॉम्प्लिमेंट माझ्यासाठी लाख मोलाची. आज तुम्ही जेव्हा खासदार म्हणून बाहेर जाता तेव्हा तुम्हाला एक शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांची भूमिका करणारे अभिनेते म्हणून ओळख सांगायला आवडते की खासदार म्हणून? खरं तर मला माणूस म्हणून ओळख सांगायला आवडते. कारण बाकी या सगळ्या गोष्टी मी जसं म्हणालो तसं इदम न मम. सर्वांचं आहे. खासदार अमोल कोल्हेंचं नाही आहे. खासदार पद हे शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांचं आहे. ते जोपर्यंत ठरवतील तोपर्यंत अमोल कोल्हेच्या नावापुढे खासदार लागेल. ज्या दिवशी शिरूर लोकसभा मतदारसंघातली मायबाप जनता म्हणेल की हे पद काढून घ्यायचं, तेव्हा ते काढून घेतलं जाईल. जोपर्यंत मायबाप प्रेक्षक ठरवतील की अमोल कोल्हेंना छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज या भूमिकेसाठी आपण स्वीकारायचं, तोपर्यंत ती ओळख टिकेल. ज्या दिवशी मायबाप प्रेक्षक ठरवतील की आम्हाला हे नको आहे, त्यामुळे ते काढून ठेवलं पाहिजे, या सगळ्याच्या तळाशी जाऊन, या सगळ्याच्या मुळाशी जाऊन माणूस म्हणून तुमचा सच्चेपणा, माणूस म्हणून तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमची ओंजळ भरत असताना ती भरून मातीत सांडण्याऐवजी दुसऱ्याच्या ओंजळीत टाकण्याची तुमची प्रवृत्ती, या जर गोष्टी मला वाटतं शिल्लक राहिल्या, तर एक माणूस म्हणून सच्चेपणानं तुम्ही माणसाला सामोरे गेलात, तर मग पद, प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी खूप दुय्यम ठरतात. तुम्ही अभिनय करत असताना मोठं नाव कमावलं, म्हणजेच राजेंची भूमिका केली असेल किंवा आता तुम्ही खासदार झालात, म्हणजेच राजकारणाशी रिलेटेड तुम्ही आलात, तर एक आवडीचा तुमचा अभिनेता आणि एक राजकीय नेता? आवडीचा राजकीय नेता अर्थातच आदरणीय शरद पवार साहेब. या पलीकडे तुम्हाला उत्तरं हवी असतील तर तीही देतो. नक्की द्या, नक्की द्या. नाही, मला सुसंस्कृतपणासाठी उद्धवसाहेब ठाकरे आवडतात. कसं आहे, प्रत्येकाकडून काहीतरी घेण्यासारखं आहे. म्हणजे सुसंस्कृतपणासाठी माननीय पक्षप्रमुख शिवसेनेचे आणि मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आवडतात. जो धडाडीची जी निर्णय क्षमता असते त्यासाठी अजितदादा पवार मला कायम आवडतात. महाराष्ट्रात तुम्ही जर म्हणत असाल तर वक्तृत्व शैलीसाठी मला राजसाहेब ठाकरेंची वक्तृत्व शैली आवडते. आणि कन्व्हिन्सिंग किंवा ज्याला आपण एका फार मोठ्या समाज मनावर एक विश्वासार्ह प्रतिमा तयार करण्याची जी गोष्ट असते, त्यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं नाव हे घ्यावंच लागेल. किंवा अगदी विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस असतील, ज्या अभ्यासूपणानं आणि अभ्यासू आक्रमकतेनं ते विषय मांडतात, ही सुद्धा गोष्ट माझ्यासारख्या एका नवख्या कार्यकर्त्याला शिकण्यासारखीच आहे. पण या सगळ्यांचं जर विद्यापीठ कोण असेल तर ते आदरणीय पवारसाहेब. अभिनेता? अभिनेत्यांचं पण तेच आहे, की खरं तर अभिनेता म्हणण्यापेक्षा मी म्हणेन प्रसिद्धीच्या क्षेत्रात काम करत असताना मला वाटतं की प्रसिद्धी म्हणून तुम्ही जात असताना तुम्हाला मला तीन जण प्रचंड आवडतात. एक म्हणजे सचिन तेंडुलकर मला आवडतात, भारतरत्न सचिनजी तेंडुलकर. की कुठलाही अभिनेता म्हणत असाल त्याला एका रिजन पुरतं असतं, एखाद्या राज्यापुरती त्याची फेम असू शकते, काहींची देशभरातही फेम असू शकते. पण क्रिकेट खेळणाऱ्या सगळ्या देशांमध्ये असणारी जी प्रसिद्धी आणि ही ज्याला आपण ब्लेमिशलेस फेम म्हणू शकतो, ही ब्लेमिशलेस फेम ही अनेक वर्ष सचिन तेंडुलकर यांच्याकडे होती. किंवा गानसम्राज्ञी लता मंगेशकर जी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये एक लॉंग ड्युरेशन म्हणजे अत्यंत दीर्घकाळ टिकणारी प्रसिद्धी ही त्यांच्याकडे तुम्हाला बघायला मिळते. आणि त्यातले सगळे चढ उतार सहन करून सुद्धा पुन्हा प्रसिद्धीच्या शिखरावर जाण्याची उमेद जर असेल तर ती महानायक अमिताभजी बच्चन यांच्यामध्ये दिसते. शेवटचा प्रश्न आहे, अनेकांना तुमच्याकडे बघून असं वाटतं की यांच्या फिटनेसचं रहस्य काय? व्यायामाला पर्याय नाही. म्हणजे असं आपण म्हणतो देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस, तसंच आहे देर इज
नो शॉर्टकट टू फिटनेस. म्हणजे तुमचा आहार, विहार आणि विश्राम या 3 फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे तुमचा आहार कशा पद्धतीचा आहे, तुम्ही व्यायाम व्यवस्थित करता का? मग तुम्ही जिममध्ये करा, तुम्ही योगा करा, तुम्ही नॉर्मल एरोबिक एक्सरसाइज करा आणि तुम्ही पुरेशी विश्रांती घेता का? या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या आहेत. कारण जर या 3 गोष्टींनी तुम्ही जर तुमचं आरोग्य गमावून बसलात, हम्म, हम्म. तर तुमच्या बाकी कुठल्याही सक्सेसला काहीही अर्थ राहत नाही. ही गोष्ट आधी जर स्वतःला सांगितली, की मला धावायचंय, मला यशस्वी व्हायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचंय, पण हे सगळं करत असताना ते मला उपभोगायचंय, त्याचा मला आनंद घ्यायचा आहे. ही जर गोष्ट तुम्ही स्वतःच्या मनाला सांगितली, तर प्रत्येकजण नक्कीच फिटनेससाठी तेवढ्या बाबतीत जागरूक होऊ शकतो. म्हणजे अर्थातच शरीर माध्ये खलु धर्म साधनम असं आपल्याला म्हणता येईल. या मुलाखतीचा शेवट मला शिवछत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी राजांच्या एका फेमस डायलॉगनी करायचा आहे. मी माफी मागतो या गोष्टीविषयी, पण महाराजांचा गेटअप नसताना मी कधीच तो संवाद म्हणत नाही. कारण माझ्यासाठी ती केवळ व्यक्तिरेखा नाही, तर माझ्यासाठी ती एक वेगळी भावना आहे आणि मी खरंच नक्की. कधीच असं ही गोष्ट करत नाही. त्यामुळे मी काही तुमची हरकत क्षमा मागतो, पण मी पूर्ण नाराजही करणार नाही या गोष्टीसाठी. या पद्धतीनं मी संवाद म्हणत नाही, पण एक माझी खूप आवडती कविता आहे. हम्म, हम्म. ध्येय माझे सूर्य आणि कवाट आहे प्रकाशाची. ध्येय माझे सूर्य आणि कवाट आहे प्रकाशाची. वेग माझा वायूचा अन उर्मी आहे तारुण्याची. उदासीनता अन नैराश्य तर केव्हाच मागे टाकले. उत्साह अन चैतन्य आता सोबती माझे जाहले. मार्गात माझ्या येईल जो संपलाच तो पाहिजे. मार्गात माझ्या येईल जो संपलाच तो पाहिजे. मग काळ आला जरी तेव्हा मागे नाही हटायचे. वाटेवर प्रगतीच्या या काळोख कोठेच नाही. वाटेवर प्रगतीच्या या काळोख कोठेच नाही. संपली प्रतीक्षा आता. मार्ग माझा दूर नाही. मार्ग माझा दूर नाही. वाह, क्या बात आहे. निश्चित कोल्हे साहेब, खूप खूप धन्यवाद. तुम्ही सकाळ सरकारनं मला ही सविस्तर मुलाखत दिल्याबद्दल. तुमच्या राजकीय आणि अभिनय क्षेत्रासाठी सकाळ समूहाकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद.